विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मग आजचं टार्गेट कंप्लीट झालं का? 100% कॉन्फिडन्स वाढलाय. ओके, खूप छान वाटतंय. फिजिक्सची भीती कमी व्हायला लागलेली आहे. तर तुम्ही सांगा, आम्ही करतो. हे सगळे तुमचे कमेंट्स आहेत. मी तुम्हाला सांगू का? दिवसभरात जेवढे व्हिडिओ अपलोड केले दिवसभर, आज आत्ता जरा बरं वाटायला जसे मुलांचे कमेंट्स बघतोय ना मी आता, म्हणजे खरोखर खूप छान वाटतंय बरं का. ओके. पुन्हा एक बघा लक्षात घ्या. काही तुमचे प्रश्न आहेत बरं का, त्यांची उत्तरं दिलीच पाहिजे असं वाटतं बघा, अगदी सुरुवातीपासून बरं का. सर, न्यूमेरिकल लॉग टेबलनी कसे करायचे सॉल्व्ह प्लीज सांगा ना. मी आता प्रामाणिकपणे सांगतोय बरं का. मी बघितलं फार थोडी मुलं आहेत, की ज्यांना लॉगचे सगळेच नियम परफेक्ट माहिती आहेत आणि ॲक्युरेटली सोडवतात. पण लॉग अतिशय कमी ठिकाणी लागतो. अतिशय कमी ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही कमीत कमी लॉग टेबलचा वापर करा. काळजी करू नका. सगळ्याच न्यूमेरिकलला लॉग टेबल नाही लागत. विथआऊट लॉग टेबल कॅल्क्युलेशन होतं आणि सीडीएल तर लागतच नाही लक्षात घ्या. ओके. ओके. डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्याची ट्रिक सांगा. ट्रिक काही नाहीये. कमीत कमी लिखाण करा. एक्सप्लेनेशन फापट पसारा लागत नाही लक्षात घ्या. ती सायंटिफिक लँग्वेज असं एका मुलाचं कॉमेंट होतं. मला इंग्लिश लिहिता येत नाही असं एका मुलाचं कॉमेंट होतं. कन्सिडर लेट वी नो दॅट अकॉर्डिंग टू फिगर फ्रॉम फिगर अशी सोपी-सोपी कारणं द्यायची लक्षात घ्या. गेस क्वेश्चन पेपर. अरे सगळे आय-एम-पी क्वेश्चन प्रोव्हाईड करतोय ना, तर आता आणखीन काय त्यातलं गेस करायचं हे लक्षात घ्या. टार्गेट कंप्लीटेड. ओके. तुम्ही दिलेले सगळे क्वेश्चन केले तर किती मार्क्स येतील बोर्डला? तुम्ही कसं लिहिणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. क्वेश्चन सगळे आले. तुम्ही अगदी आहे तसं व्यवस्थित लिहिलं, पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे. मग तुमचा अभ्यास जर परफेक्ट नसेल, तर मग सांगा बघू. बघा मी तसं निगेटिव्ह बिलकुल बोलणार नाही. यात चांगले मार्क मिळणार आहेत लक्षात घ्या. ओके. बायोलॉजीचे क्वेश्चन्स द्या. ओके. सर खूप छान टीचिंग करताय. पण एक प्रश्न पडतोय अनुष्का पोद्दार, की हेच प्रश्न येतील का पेपरला? तर मी क्लिअरली सांगतो. जेव्हा सेक्शन सी आणि डी साठी डेरिव्हेशनची तयारी तुम्ही करताय, तुम्हाला शेकडो प्रश्न करायचे आहेत. त्यातले 2-3च येणार आहेत. रिअॅलिटी आहे. पण जेव्हा आपण डेरिव्हेशनची तयारी करतोय, ऑब्व्हियसली आपले न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस होते, फॉर्म्युले आपण रिवाईज करतोय आणि त्या डेरिव्हेशनवर बेस्ड छोटे-छोटे प्रश्न पण असतात. होतंय सगळं. माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. आज 22 तारीख आहे ना. 22, 23, 24 पर्यंत डेरिव्हेशनचे पार्ट अवघड प्रश्नच क्लिअर करायचे. 24 ला दुपारीच ना, मग आपल्या हातचे मार्क. कुठले? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म ते घेतो की मी. 30-35 मार्कला तर ते प्रश्न येणार आहेत. आणि 1-2 दिवसात ते झालं तर लास्ट दीड दिवस मला रिव्हिजन पाहिजे होतं. रिव्हिजन. ओके. सर तुमची सबट्रॅक्शनमध्ये गडबड झाली आहे. होऊ शकते बरं का. शेवटी माणूसच आहे. ओके. या मोमेंटला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकतो का? प्लीज रिप्लाय. अरे, पेपर आता सॉल्व्ह करत बसू नका. तुम्ही टॉपिक फिनिश करा. मी जसं टार्गेट देतो तसं तुम्ही ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. सर जय शिवराय. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी युजफुल. वेटिंग फॉर नेक्स्ट व्हिडिओ. टास्क कंप्लीटेड. ओके. मग मला हेच तर सांगायचं होतं, की मुलं कामाला लागलेली आहेत. आता एक श्रुती ओके नावाची एक स्टुडंट आहे. तिचं तिचं तिने म्हटले, "सर खूप कॉन्फिडन्स आला आहे. थँक यू. टार्गेट कंप्लीट पण होतंय, पण एक डाउट आहे." स्मॉल बॉडीज टाइट बघ तिनं डाउट काय विचारला डायरेक्टली मी इथं तुम्हाला सांगतो लक्षात घ्या बघा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे आणि तिनं डाउट विचारलाय, की तिने त्या न्यूमेरिकल मध्ये प्रूव्ह करायला सांगितलंय, की या पॉइंटला आणि या पॉइंटला जे काय आहे टेन्शन ऍक्ट होतं. या पॉइंटला चला आपण टीए म्हणूया आपण. या पॉइंटला टीबी म्हणूया आपण. यांच्यामधला जो टेन्शन डिफरन्स आहे ना, तो 6 एमजीआय प्रूव्ह करायचा आहे. अरे या ठिकाणी तर टेन्शन 0 असतं बरोबर आणि या ठिकाणचं टेन्शन काढायचंय ना, टेन्शन या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतंय. डाउनवर्ड वेट ऍक्ट होतंय. मग मी टीबी मधून वेट मायनस करावं लागेल आणि मग मला मिळणार आहे एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. आता व्ही ची व्हॅल्यू टाका की √5 आर जी. स्क्वेअर म्हणलं रूट निघून जाणार. मग 5 एमजी उरेल. मायनसचं प्लस करा. 6 एमजी आन्सर येतंय. म्हणजे एकंदरीत ना छान सुरू आहे आणि गेल्या 2 दिवसात 2000 सबस्क्रायबर वाढलेत. माझ्यासारख्या छोट्या चॅनलसाठी खूप खूप आनंदाचा क्षण आहे. कारण 2000 मुलं माझ्यामुळं थोडं का होईना अभ्यासाकडे वळालेली आहेत. तुम्हाला खरोखर तुमचं स्वागत आहे आणि काही काळजी करू नका. सीईटी होईपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. ठीक आहे? मग टुडेज टार्गेट कंप्लीट झालेलं असेलच नक्की तुमचं. नसेल तर तुम्ही करणार आहे मला माहिती आहे. ओके. सकाळी उद्याचं शेड्यूल असं आहे, की सकाळी 5 वाजताचा व्हिडिओ तर अपलोड होणार. ओके. त्यात तुम्हाला ठराविक एक टार्गेट दिलं जाणार आहे. आणि नंतरचे व्हिडिओ जरा उशिरा बरं बरं का. मला काय म्हणायचं 10 किंवा 9 वाजता. 9 ठीक आहे चला ओके. 9 वाजल्यापासून व्हिडिओ मिळतील तुम्हाला. आणि 4 तासात काय करायचं ते पण सकाळी उद्या सांगणार आहे बरं का स्ट्रॅटेजीमध्ये. ओके. मग 9 नंतर व्हिडिओ मिळाला तर नेक्स्ट व्हिडिओचं टार्गेट असेल माझे 10:30 त्यानंतर 12 त्याच्यानंतर 1:30
त्याच्यानंतर 3 वाजता मात्र स्ट्रॅटेजी असणार आहे बरं का मराठीच्या मुलांसाठी. ज्यांचा मराठीचा पेपर आहे ना, ओके, त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी ही द्यावीच लागणार आहे लक्षात घ्या. ओके. बरं आणि मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आज 9 व्हिडिओ झाले. मग उद्या 12 का नाही होणार? होणार की. होणारच. तुम्हाला मोटिव्हेट करण्यासाठी 12 काय आपण नको कुठला पण आकडा आलाय तोंडात लक्षात घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओ मी देणार आहे तुम्हाला. ओके. कारण मला आनंद मिळतोय. मला हा आनंदच हवा होता लक्षात घ्या. ओके. तुम्ही अभ्यास करताय ना आयुष्यात दुसरा आनंद कुठला नाहीये. ओके. मग करा तयारी चांगली. ऑल द बेस्ट.